हरे कृष्णा. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा आवडता पदार्थ मोदक बनवला होता. त्यासाठी ड्रायफ्रूटला तुपामध्ये परतवून घेतलं, नारळ किसून घेतलं तर ते तुपामध्ये परतवून घेतलं, गूळ किसून घेतलं तर ते पण परतवून घेतलं. त्यामध्ये वेलचीची पावडर घातली, परतून घेतले, ड्रायफ्रुट्स घातले, मनुके घातले, खसखस घातली आणि या सर्व सारणाला व्यवस्थित परतवून घेतलं, मिक्स करून घेतलं. बाजूला उकळत्या पाण्यामध्ये 1 चम्मच मीठ घालून घेतलं, 2 चम्मच तूप घातलं आणि या पाण्यामध्ये 1 किलो तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स केलं आणि ह्या पिठाला खूप छान मळून घ्यायचं आहे. कारण मोदक फाटले नाही पाहिजे आणि ते लुसलुशीत बनले पाहिजे. कारण हा पदार्थ गणपतीचा खूप आवडता पदार्थ आहे. आणि या पिठाच्या गोळ्याला मोदकाच्या पाकळ्या पाडून घेतल्या आणि त्यामध्ये सारण भरून मोदक तयार करत आहे आणि हे सर्व मोदक बनवून झाल्यावरती 10 मिनिटं उकडवायला ठेवत आहे. 10 मिनिटं उकडून झाल्यावरती हे मोदक तयार आहे गणपतीच्या नैवेद्यासाठी. गणपतीची आरती करून झाल्यावरती ह्या मोदकामध्ये दुर्वा टाकून हे मोदक गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवत आहे. गणपतीचा सण म्हटला की सर्वजण एकत्र येऊन मिळून मिसळून प्रेमाने त्यांची सेवा करतात. आपला कामातून वेळ काढून भगवंतासोबत गणपतीसोबत वेळ घालवतात आणि खूप छान वाटतं की घरी गणपती येतात, सर्वजण येतात आणि सर्व मिळून मिसळून प्रेमाने त्यांच्यासोबत गणपतीसोबत वेळ घालवतात आणि हे गणपतीचा सण आणि दिवस खूप छान आणि मनाला आनंद आणि प्रसन्नता देणारा आहे.